हो सज होया ना कोई होना जे मैं पित्तल के ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई हो बाखुदा। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडिओ क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेल आयकॉन दिसत आहे ती ऑलवरती सेट करून घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो आपल्यावरती लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो। आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण की मित्रांनो आपल्या एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारचे तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता, तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो। तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीट मार्क आणि दुसरी सेकी प्रीसेट मिळून जाईल। या दोन्ही प्रीसेट आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर त्यानंतर फर्स्ट बीट मार्क आणि सेकी प्रीसेट जे काही इम्पोर्ट केलं तो फर्स्ट तुम्हाला बीट मार्क म्हणजे आपल्या जे काही प्रोजेक्ट आहे अलाइट मोशनमध्ये तिथे मिळून जाईल। तो सर्वात प्रथम त्यामधून बीट मार्क जो प्रीसेट आहे ती ओपन करायची। व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व बीट मार्क तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत। सर्व बीट मार्क चेक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे। स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। आता मित्रांनो, जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण जे काही ऑल मटेरियलची जी काही जिप फाईल दिली ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे। त्यामधून फर्स्ट एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचा आहे प्लस आयकॉनवर टच करून, आणि फर्स्ट बीट मार्क म्हणजे 11.16 सेकंदापर्यंत एक इमेज ॲड करून घ्यायचे। पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे, एक इमेज ॲड करायचा आहे, समोरचा पार्ट एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे, पुन्हा एक इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे। तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला एक एक इमेज अशा प्रकारे काहीसे ॲड करायचे आहे। इमेज परफेक्टली अशा प्रकारे ॲड करून जो इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असतो तो तुम्हाला समोरच्या बाजूसून अशा प्रकारे काहीसा डिलीट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथून समोर व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपले ऑल जे काही बीट मार्क आहेत त्या बीट मार्कनुसार तुम्हाला अशा प्रकारे एक एक इमेज ॲड करून घ्यायचे आहे, आणि जो एक्स्ट्रा पार्ट असतो तो इमेजचा तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी व्हिडिओ स्किप करून इथून समोरच्या जेवढ्या काही ऑल बीट मार्क आहेत त्या बीट मार्कनुसार हे इमेजेस सेट करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढ्या काही ऑल बीट मार्क होत्या त्या बीट मार्कनुसार आपण हे सर्व इमेज अशा प्रकारे काहीसे सेट करून घेतलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला याच पद्धतीने हे सर्व इमेजेस सेट करून घ्यायचे आहेत। जेवढे काही आपले ऑल बीट मार्क आहेत त्या बीट मार्कनुसार तुम्ही अशा प्रकारे हे सर्व इमेजेस सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे, प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। आता मीडियामध्ये तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ दिला आहे, तो फर्स्ट लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा, आणि या इमेजची जी काय लेंथ असेल म्हणजे काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची जी काय लेंथ असेल ती 11.16 सेकंदापासून जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करायचा आहे। याचा जो का साऊंड असेल तो तुम्हाला म्यूट करायचा आहे। व्हिडिओवर जायचे आणि ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईट एनमध्ये जाऊन हा व्हिडिओ इथे स्क्रीन करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे स्क्रीन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक PNG दिला, तो PNG ॲड करायचा, आणि PNG जी काय लेंथ असणार आहे ती जिथपर्यंत आपण लिरिक्स व्हिडिओ ॲड केला आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचे। आता वाढवल्यानंतर साईडला टॅप करून सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला यायचे। स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे। आता मीडियामधून कोणता एक इमेज ॲड करायचे, मूव्ह ट्रान्सफॉर्म 3 नंबरच्या आयकॉनवर टच करून याची साईज तुम्हाला अशा प्रकारे काहीशी कमी करून घ्यायची। साईज कमी करून परफेक्टली याला मध्य ठिकाणी सेट करायचं अशा प्रकारे। आता परफेक्टली सेट केल्यानंतर ह्याची जी काय स्टार्टिंग पॉईंटपासून ॲड करायचं आहे,
स्टार्टिंग पॉईंटपासून ॲड केल्यानंतर पुन्हा याला जायचे डुप्लिकेट करून घ्यायचे, पुन्हा यायचे आणि पुन्हा डुप्लिकेट करून घ्यायचे. डुप्लिकेट केल्यानंतर याला मूव्ह ट्रान्सफॉर्म तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं, खालच्या बाजूस करायचे आणि याची जी काही साईज आहे ती तुम्हाला अशा प्रकारे घ्यायची, कमी करून खालच्या बाजूस तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचे. साईडला टॅप करायचे, मधल्या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं, छोट्या साईजमध्ये करून घ्यायचे. आता छोट्या साईजमध्ये केल्यानंतर त्यानंतर जी काही खालच्या बाजूची इमेज आपण डुप्लिकेट केली तिला पण 3 नंबरची लेयरला तुम्हाला अशा प्रकारे वरच्या बाजूस सेट करायचे. तर अशा प्रकारे घ्यायचं, परफेक्टली सेट करून घ्यायचे. आणि जो मधला इमेज आहे तो छोट्या साईजमध्ये झाला आहे, त्याला परफेक्टली तुम्हाला अशा प्रकारे साईज ॲडजस्ट करून घ्यायची आणि परफेक्टली साईज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घेऊन अशा प्रकारे तुम्हाला 3 लेयरमध्ये अशा प्रकारे इमेज ॲड करायचे आहे. आता 2 लेयरमधली इमेज आपल्याला चेंज करायची आहे. त्यासाठी इमेज जे काही लेयर आहे, इमेज आहे, त्यावर जायचे, कलर अँड फिलचा यूज करून इथून एक इमेज तुम्हाला इथून चेंज करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या लेयरवर टच करून तिथून पण तुम्हाला एक इमेज चेंज करून घ्यायचा आहे. साईडला टॅप करायची, 3 नंबरच्या लेयरवर जाऊन तिथून पण तुम्हाला एक इमेज जो आहे तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता या पद्धतीने तुम्ही इमेज ॲड केल्यानंतर पुन्हा या इमेजवर जायचे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टॉक इनेबल करून व्हाईट जो आहे तो तुम्हाला स्टॉक द्यायचा आहे. साईडला टॅप करायचे, 2 नंबरच्या लेयरवर जायचे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचे, स्टॉक इनेबल करून घ्यायचं आहे, स्टॉक व्हाईट द्यायचं आहे, साईडला टॅप करून घ्यायचे. 3 नंबरचे जे काही इमेज आहे त्यावर जायचे, यावर गेल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टॉक द्यायचं आहे आणि याचा जो कलर आहे तो तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. साईडला टॅप करून याची जे काही या 3 जे काही इमेज आहेत त्याची लेंथ तुम्हाला काहीसं म्हणजे 11.16 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता इथपर्यंत वाढवल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे आणि मीडियामधून तुम्हाला एक अशा प्रकारचं जे काही PNG दिलेलं आहे, हे लिरिक्स व्हिडिओ आपण ॲड केला आहे, सॉरी आपण याला डिलीट करून घेऊ. पुन्हा मीडियावरती जायचे, या क्वीन नावाचा जो PNG आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत. आता मित्रांनो, जे की PNG ॲड केला आहे त्याच्या खालच्या बाजूस आपल्याला एक शॅडो PNG ॲड करायचा. तो शॅडो PNG आपण कशाप्रकारे तयार करायचा आहे ते आपण अशा प्रकारे 11.16 सेकंदापाशी यायचे, प्लस आयकॉनवर टच करून एक स्पेस ॲड करायचं आहे, 3 डॉटवर टच करून फिल कॉम्बिनेशन एरिया करायचा आहे, कलर अँड फिलच्या ऑप्शन जाऊन 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून व्हाईट लेयर म्हणजे काय व्हाईट लाईन आहे ती वरच्या बाजूस घ्यायची आणि ब्लॅक लाईन खालच्या बाजूस घेऊन अशा प्रकारे शॅडो PNGमध्ये तुम्हाला कन्वर्ट म्हणजे करायचे. या कलरचा जो ऑप्शन आहे त्यावर व्हाईट कलरवर टच करून पेन्सिलच्या खालच्या बाजू जो आयकॉन आहे तो तुम्हाला व्हाईट कलर जो आहे तो ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. साईडला टॅप करून जो काय आपण शॅडो PNG बनवला आहे तो PNGच्या खालच्या बाजू सेट करून याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायची. शेवटपर्यंत लेंथ सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे, एक बॉर्डर PNG ॲड करायचे, साईडला टॅप करायचे, पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे, लोगो PNG ॲड करून याची साईज तुम्हाला अशा प्रकारे काहीशी कमी करून घ्यायची आहे. आता साईज कमी केल्यानंतर याला पहिल्या आयकॉनवर म्हणजे पहिल्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे पण सेट करायचे आणि या दोन्ही PNG जी काही लेंथ असणार आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत येऊन तुम्हाला याची लेंथ अशा प्रकारे काहीशी वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर बॅक म्हणजे येऊन जायचे, या प्रोजेक्टमधून सेकी प्रीसेट ओपन करायचे, त्यामधून तुम्हाला फर्स्ट इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे. चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर एकदम खालच्या बाजूस येऊन जायचं, जो काही बॅकग्राऊंडमध्ये इमेज आहे त्या इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून 3 डॉटवर टच करून इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचे. फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर बॅक यायचे, बॅक आल्यानंतर सेकी प्रीसेटमध्ये यायचे, फर्स्ट इमेज म्हणजे 2 नंबरच्या इमेजवर जाऊन तिथून इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचे, बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे. तुम्हाला 11.16 सेकंदापाशी यायचे. फर्स्ट इमेजवर जायचे, इफेक्टवर जाऊन 3 डॉट टच करून इफेक्ट येथे पेस्ट करायचे. त्यानंतरचा एक इमेज सोडून द्यायचे आणि त्याच्या समोरचा एका इमेजला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा. तर मित्रांनो, आता इथून समोरून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढ्या काही आपल्या ऑल इमेज आहेत त्या इमेजमध्ये तुम्हाला एक मध्य ठिकाणी इमेज सोडून द्यायचा आणि त्याच्या समोरचा जो काही इमेज असेल त्या इमेजला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे काहीसा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजेच की एक आड इमेज करून आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पटापट जेवढ्या काही आपल्या एक आड इमेज जे आहेत आपण त्या सर्व इमेजला आपण अशा प्रकारे हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो प्रत्येकी इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून 3 डॉटवर टच करून जो काय आपल्या इमेजला जो इफेक्ट अप्लाय करायचा आहे तो आपण अशा प्रकारे काहीसा अप्लाय करून घेऊया. तर मित्रांनो, मी ज्या पद्धतीने इफेक्ट अप्लाय करत आहे त्यामध्ये तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढ्या काय आपल्या ऑल बीटमार्कनुसार जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एक आड इमेज करून तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर बॅक यायचे, पुन्हा सेकी प्रीसेटमध्ये यायचे. आता शेवटचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून इफेक्टवर जाऊन इथून अशा प्रकारे हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आता इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन जायचे आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये. आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काहीसं म्हणजे अशा प्रकारे
12.06 सेकंदापाशी यायचे आणि इथून समोरून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढ्या काही आपल्या ऑल इमेज आहेत त्यामध्ये आपण जे काही इमेजला इफेक्ट अप्लाय केलेला नाही अशा सर्व इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढ्या काय आता इथून ऑल बीट म्हणजे बीट मार्कनुसार जेवढे काय आपण इफेक्ट जे काही इमेज ॲड केल्या त्या सर्व इमेजला तुम्हाला अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो जेवढ्या काय आपण आता राहिलेल्या इमेज आहेत आपण त्या सर्व इमेजला आपण हा इफेक्ट अप्लाय करून घेऊया. तर मित्रांनो समोर यायचे, समोर येऊन तुम्हाला इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून तुम्हाला 3 डॉटवर टच करून प्रत्येकी इमेजला तुम्हाला या पद्धतीने इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी ज्या पद्धतीने इफेक्ट अप्लाय करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. समोर यायचे, इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून 3 डॉटवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे अप्लाय करायचा आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत. तर मित्रांनो बोलत आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे. तर मित्रांनो या पद्धतीतून हे आपण अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर आपला आजचा जो काही बीट स्कॅन जो काही लिरिक्स व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल. तर मित्रांनो वरच्या बाजूस तुम्हाला शेअर ऑप्शन मिळेल, त्यावर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकॉनवर टच करून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये. तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या. तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.